नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आझाद नगर शिवसेना उबाटा पक्षातर्फे रस्त्यावर बसून भजन करीत करण्यात आले लक्षवेधी आंदोलन। प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावा यासाठी आनंदखेडा येथे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। सिद्धार्थनगर येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना देण्यात आले निवेदन। आणि धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे येण्यासाठी उदयपूर फाईल्सचा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या विरोधात आझाद नगर शिवसेना उबाटा पक्षातर्फे रस्त्यावर बसून भजन करीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या विरोधात आझाद नगर शिवसेना उबाटा पक्षातर्फे रस्त्यावर भजन करीत खड्ड्यांवर पुष्पवृष्टी करीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुली हा मॉडेल रस्ता म्हणून निविदा निघाली होती, परंतु आजपर्यंत या रस्त्याचे कोणत्याही प्रकारे काम झालेले नाही। या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्त्यावर चालताना असे वाटते की आपण चंद्रावर फिरत आहोत। असे असताना केवळ या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात मरमपट्टी करून सोडून दिले जाते। येत्या 8 दिवसात हा रस्ता न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे। या आंदोलनात आझाद नगर शिवसेना उबाटा पक्षाचे पदाधिकारी मनोज बंब, पंकज भारसकर, संदीप चौधरी, ज्योती चौधरी, सागर निकम, गौरव पाटील, मनोज शिंदे, पवन कुलकर्णी, हर्षल वाणी, भटू पाटील, प्रेम सोनार, तुषार चौधरी, भैया चौधरी आदी सहभागी झाले होते। आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये। इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण। इथे दुर्घटना होत आहे, अपघात होत आहेत। इथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही। आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो, जर येत्या 8 दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावे यासाठी अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थींतर्फे नागपूर सुरत महामार्गावर आनंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावा यासाठी सुरत नागपूर महामार्गावर आनंदखेडा येथे अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनस्थळी वरिष्ठांनी भेट देऊन आमच्या स्तरावरील आपल्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही आजच पूर्ण करतो असे आश्वासन दिले आणि आपली धुळे व महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींसाठी कायम नोकरी मिळावी अशी मागणी आहे ते पत्र केंद्र व राज्य सरकारकडे पाठवले आहे। लवकरच तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल असे सांगितल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले। आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करतो। विशेषतः ते आपल्याला 6,000, 8,000, 10,000 असे प्रशिक्षण भत्ता देत आहे। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही 6 महिन्यानंतर 5 महिने वाढून दिले, 11 महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं नाही। तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये 2001 साली जे वस्ती शहरामध्ये गोरगरिबांचे मुलं लागले होते त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना 2014 साली कायम केलं, म्हणजे परमानंट केलं। आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा 2 वर्ष जास्त शिकलेलो आहे। आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या एवढी शासनाकडे विनंती करतो। जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते, त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही, आम्हाला कायम रोजगार दिला नाही, तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 24 ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे। 25 ऑगस्टच्या दिवशी याच आनंदखेडामध्ये मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील, धुळे जिल्हा अधिकारी असतील। एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। जय हिंद।
शिंदखेडा शहरातील सिद्धार्थनगर येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शहर भाजपतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिंदखेडा शहरातील सिद्धार्थनगर येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शहर भाजपतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायत 8चा उतारा नोंदवर मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व इतर कर सदर लाभार्थी भरत आले आहेत. परंतु रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी यांना 8 उताराच्या नोंदीवर रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. सदर लाभार्थी यांचे अर्ज नामंजूर होत असल्यामुळे 95% जास्त लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र शासनाची योजना शिंदखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे. सदर महाराष्ट्र शासन रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्वेच्या अट रद्द केली तर सदर अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या गोरगरीब सामाजिक आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनेद्वारे घर उपलब्ध होतील व महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना देखील यशस्वी होईल. शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी शासन निर्णय करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अनिल वानखेडे, मिलिंद पाटोळे, प्रवीण माळी, भिला पाटील, विनोद पाटील, चेतन परमार, अजय पानपाटील, रावसाहेब नेहाळसे, विनोद पाटोळे, प्रवीण पाटोळे, रवी पाटोळे, रावसाहेब थोरात, सूरज देसले आदी उपस्थित होते. जय भीम. नमस्कार. मी आपला मित्र मिलिंद रमेश पाटोळे, पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री धुळे श्री जयकुमार भाऊ रावल यांना दिनांक 12 जुलै 2025 रोजी रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दलित बांधव शिंदखेडा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन दिले. निवेदनाचा मुख्य विषय असा की रमाई घरकुल आवास योजनेला असलेली अट सिटी सर्वेची ही रद्द व्हावी, त्या जागेवर डॉक्युमेंटरी शिथिलता आणावी आणि महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर करावा, ज्यामुळे दलित बांधवांना घरकुल जास्तीत जास्त प्रमाणावर मिळेल व रमाई घरकुल आवास योजना ही यशस्वी होईल. अशा वेळी जयकुमार भाऊ रावल, अनिलजी वानखेडे व दलित बांधव यांनी मोठी चर्चा केली. जयकुमार भाऊ यांनी शब्दात सांगितलं की या विषयावर मी मार्ग काढतो आणि महाराष्ट्र शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करतो, जेणेकरून रमाई घरकुल आवास योजना ही गोरगरिबांपर्यंत पोहोचली जावी. त्याचबरोबर जयकुमार भाऊ रावल, अनिलजी वानखेडे व दलित बांधवांमध्ये ही मोठी सकारात्मक चर्चा झाली. या विषयावर जयकुमार भाऊ लवकरात लवकर महाराष्ट्र शासन निर्णय व सिटी सर्वेची अट रद्द करतील असे त्यांनी शब्दात सांगितले आहे. धर्मांध शक्तीने केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे येण्यासाठी उदयपूर फाईल्स हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करावा या मागणीसाठी श्रीरामनवमी उत्सव समिती धुळे व सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे येण्यासाठी उदयपूर फाईल्स हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात यावा या मागणीसाठी श्रीरामनवमी उत्सव समिती धुळे व सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच विशिष्ट धर्मांध शक्तीकडून प्रशासनाला सत्य घटनेवर आधारित उदयपूर फाईल्स हा चित्रपट प्रसारित करू नये म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे. या चित्रपटावरून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हा चित्रपट प्रसारित झाला तर धुळे येथे दंगल होण्याची दाट शक्यता आहे असा इशारा त्यांच्या निवेदनातून देण्यात आलेला आहे. त्यांचा आम्ही सर्व सकल हिंदू समाज जाहीर निषेध करत असून यात विशिष्ट धर्मांध शक्तींचा धुळ्यात दंगल घडवून आणण्याचा पूर्वनियोजित कट कारस्थान तर नाही ना, का दंगल घडवण्याचे कृत्य धर्मांध शक्तीकडून सुरू तर नाही ना, यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहून मुस्लिम भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित उदयपूर फाईल्स चित्रपट हा या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित आहे. हा चित्रपट प्रसारित होऊ नये म्हणून देशभरातील विविध मुस्लिम संघटना विरोध करीत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून जमियत उलमा हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून हरकत घेतली. त्याच दिल्ली उच्च न्यायालयाने स्टे दिल्यानंतर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली. त्यामुळे हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यास धर्मांध शक्ती विरोध करून दंगे घडवून आणण्याची उघड धमकी देत आहेत. परंतु चित्रपट हे समाज जीवनाचे प्रतिबिंब आहे म्हणून असत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सकल हिंदू समाज चित्रपटगृहाला संरक्षण देण्यास देखील तयार आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी
योगेश बोकरे, प्रशांत जुवेकर, ॲडव्होकेट अमित दुसाने, दिनेश वाघ, किशोर इरालालजी, महेश माळी, गुलाब माळी, हेमंत कचवे, संदीप चौधरी, बजरंग बर्वे, कुणाल तारगे, महेश गुरव, प्रकाश माधवानी, मनोज गोडके, ॲडव्होकेट प्रेम सोनार, राहुल कदम, धनंजय पायमोडे, शेषराव गवळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते. उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कन्हैयालाल इस्माचा लाईव्ह पद्धतीने मर्डर करून तो लाईव्ह मर्डर करत असताना मोदींनाही जीवे मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाला मुस्लिम संघटनेंनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला. त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सॉर बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे. पण काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात. या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निषेध करत आहोत. शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्य घटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे. हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आझादनगर शिवसेना उबाटा पक्षातर्फे रस्त्यावर बसून भजन करीत करण्यात आले लक्षवेधी आंदोलन. प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावा यासाठी आनंदखेडा येथे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. सिद्धार्थनगर येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना देण्यात आले निवेदन. आणि धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे येण्यासाठी उदयपूर फाईल्स हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.